नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हेमलता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. राहुल गांधीचा निषेध होत आहे. आपण बघतो भारतीय जनता पार्टी राहुल गांधी काय सांगायचं. 13 सप्टेंबर रोजी अमेरिकेमध्ये काँग्रेसचे नेते, विरोधी पक्ष नेते सन्माननीय राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये असं वक्तव्य केलंय की आम्ही सत्तेत आल्यानंतर भारतामध्ये आरक्षण संपवून टाकणार आहे, आरक्षण काढून टाकणार आहे. त्याचा निषेध आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व महाराष्ट्रभर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रभर करतोय. आणि खऱ्या अर्थाने काँग्रेसचं रूप हे जनतेसमोर आलंय. आपण बघितलं असेल का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीमध्ये पराजय करण्याचा विषय असो किंवा संविधान बचावाचा विषय असेल, काँग्रेसने मागच्या निवडणुकीमध्ये संविधान बदलणार असा खोटा नरेटिव्ह सेट केला आणि खोटे आश्वासन देऊन खोटे जनतेला दिशाभूल करून त्यांनी विजय प्राप्त केला. आणि विजय प्राप्त केल्यानंतर खऱ्या अर्थाने अमेरिकेमध्ये राहुल गांधी यांनी काँग्रेसचा रूप समोर जनतेसमोर आणलंय. म्हणून आम्ही त्यांचा हा निषेध करतोय, मोठ्या प्रमाणात निषेध करतोय. जोपर्यंत राहुल गांधी या प्रकरणाची माफी मागणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी आपलं आंदोलन तीव्र करणार आहे. आपण बघतो मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षण रद्द करून हे सांगितलं त्याबद्दल भारतीय जनता पार्टी आज निषेध करते. नेहमीच चुकीचा संदेश मागे पण त्यांनी पूर्ण देशामध्ये की संविधान बदलणार म्हणून लोकांमध्ये चर्चा केली आणि ही चुकीची माहिती देऊन आता बाहेरच्या देशामध्ये भारताची एक प्रतिमा मलिन करता आणि चुकीचे संदेश देत आहे. त्या संदर्भात आज भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण महिला मोर्चा आणि आदरवाडी आज निषेध करत आहोत. राजवटीचा आम्ही निषेध. आपल्यासोबत आहे माझी काय सांगाल. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं की संविधान बदलण्याचं, आरक्षण बदलण्याचं, SC, ST, OBC हे आरक्षण बदलण्याचं विधान राहुल गांधींनी केलं. त्या संदर्भामध्ये आम्ही आज संभाजीनगर मुंबईत आणि आमच्या महिला मोर्चाच्या वतीने आज हे आंदोलन करत आहोत. खरं तर हे लबाड दांडगं संविधानाला बचावण्याचं जे सॉंग करत आहे, खरंच ते राहुल गांधी जे वक्तव्य करतात हे बेताल वक्तव्य आहे. आणि असं कुणी उठावं आणि संविधानाविषयी, बाबासाहेबांच्या विषयी, आरक्षणाविषयी असे बेताल वक्तव्य करावे इतके तुम्ही मोठे झालेले नाहीये आणि हे आम्ही कदाचित सहन करणार नाही. म्हणून आज आम्ही त्या मोठ्या संख्येने हे आंदोलन करण्यात आलेलो आहोत आणि आम्ही जाहीरपणे राहुल गांधीचा या निषेध करण्याबद्दलचा जाहीर निषेध करतो. एवढं बोलते आणि थांबतो. मला काय सांगाल आपण. सांगायचं म्हणजे परवाच्या दिवशी या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी परिसरात जाऊन SC, STच्या संदर्भामध्ये त्यांनी अपमानक वक्तव्य केलं आणि
आणि SC STचं आरक्षण आम्ही सत्तेत आल्यानंतर बदलू, म्हणजे त्यांनी खरा त्यांचा जातीवादी चेहरा या देशाला दाखवून दिला. आणि ह्या देशामध्ये काँग्रेसची राजवट होती, काँग्रेसची सत्ता जोपर्यंत होती तोपर्यंत या घटनेची छेडछाड करण्याचं सर्वात जास्त काम या काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. कारण शाहू खटला प्रकरणामध्ये जर तुम्ही बघितलं तर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता की त्यांना हे करा म्हणून, परंतु तो निकाल म्हणजे संसदेच्या अधिवेशनात त्यांनी बहुमताने तो पारित केला आणि तो निकाल खारिज केला. म्हणजे अशा अनेक प्रकारचे उदाहरणं देता येईल की तिथं वारंवार ह्या देशातील दलितांवर कशा अन्याय होतील, या देशातील भटक्याविमुक्त जमातीवर कशा अन्याय होतील अशा प्रकारचं स्वरूप त्यांनी अन्याय केलं. आणि एकीकडे सांगायचं की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जर सरकार आलं, 400 पार आलं तर ते घटना बदलणार, ते संविधान बदलणार आहे, हे चुकीचा गैरसमज त्यांनी या देशातील जनतेमध्ये केला. म्हणून सर्वात जास्त जातीवादी पक्ष जर असेल तर काँग्रेस आहे, कारण त्यांनी बाबासाहेबांचा लोकसभेत दोनदा पराभव केला. बाबासाहेबांना घटना समितीत जाणार नाही हे पुढे त्यांनी अशी व्यूहरचना केली की बाबासाहेब जाणार नाही, परंतु पश्चिम बंगालच्या घोष जयघोष नावाच्या माणसांनी राजीनामा देऊन बाबासाहेबांना घटना समितीत पाठवलं आणि त्यांनी या देशाची घटना तयार केली. काँग्रेस सारखा जातीवादी पक्ष आणि राहुल गांधी हे सोन्याच्या चमच्या तोंडात जन्माला घेऊन आलेला युवराज आहे, म्हणून त्यांना या देशातली खरी परिस्थिती, या देशातली खरी परिस्थिती खरं कधीच आयुष्यात कळणार नाही. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राहुल गांधीचा निषेध तर करतोच, आम्ही काँग्रेस पक्षाचा निषेध करतो. आणि राहुल गांधी ह्या संदर्भात जोपर्यंत देशाची, या देशातील दलित जनतेची, या देशातील सूचित पीडित वंचित आणि भटक्याचा मग ते जोपर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीने जागोजागी या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल, याची या ठिकाणी गवाही देतो. आपण फक्त मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेच्या वेळेस त्यांनी एक मोठा कांगवा केला, आरक्षण बदलणार त्या संदर्भात काय सांगाल? 13 सप्टेंबर रोजी भारत देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं की आमची सत्ता जर या भारत देशात आली तर आम्ही जातीय आरक्षण रद्द करू. आणि हेच राहुल गांधी ज्यावेळेस माझा आता लोकसभा झाल्या त्या दरम्यान बोलले होते की भारतीय जनता पार्टी या देशात संविधान बदलणार आहे, अशा वावड्या या राहुल गांधीने उठवल्या होत्या. या आत्ताच या विषयाची परिस्थिती येते की मुळात काँग्रेस पक्ष हाच संविधानाची इतिहासात जर आपण बघितलं तर याच पक्षाने वारंवार संविधानात जे बदल केलेले हे काँग्रेस पक्षाने केलेले आहे. मी या निमित्ताने या आजच्या आंदोलनानिमित्ताने राहुल गांधी यांचा निषेध करतो व जेव्हा राहुल गांधी यांचा महाराष्ट्रात दौरा असेल त्यावेळी जर राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी जर मागितली नाही तर आम्ही युवा मोर्चा राहुल गांधी यांना महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही. या निमित्ताने मी हा इशारा देतो. भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार हे संविधान बदलणार आहे असा खोटा प्रचार करायचा आणि दुसरीकडे परदेशात जाऊन आम्ही आमची सत्ता आली तर आरक्षण रद्द करू असं बेताल वक्तव्य करायचं. या बेताल वक्तव्याचा राहुल गांधींचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि असा माणूस ज्याचं मत हे पक्क नाहीये, एक वेळेस एका बाजूला एक सांगतो दुसऱ्या बाजूला दुसरं सांगतो, ज्याचं मत पक्क नाही, असा जर माणूस काँग्रेसचा भावी पदाचा उमेदवार असेल तर आपल्या भारतासाठी ही फार म्हणजे गंभीर बाब आहे. म्हणून ते कायम भावीत राहो यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.